श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 26 फेब्रुवारी 2025 वार बुधवारी आलेली आहे महाशिवरात्री. महाशिवरात्री भगवान शिवांची महान रात्र ही सर्वात शक्तिशाली आणि पवित्र हिंदू सणांपैकी एक आहे. ही रात्र ऊर्जा आणि स्पंदनांनी भरलेली असते. या दिवशी सर्वजण सकारात्मक आणि आनंदी असतात. भक्त भगवान शिवांच्या प्रेमात आणि भक्तीत स्वतःला बुडून घेतात. ही रात्र ध्यान, जप, नृत्य आणि मुक्तपणे हालचाल करण्यात घालवली जाते, जेणेकरून तुम्ही तुमच्या आणि देवांच्या ऊर्जेशी जोडले जाऊ शकाल. शिवरात्री का साजरी करतात? तर पहा, बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की ती एक महान रात्र आहे जेव्हा भगवान शिव आणि देवी पार्वती यांचे लग्न झाले होते. हा दिवस देवी पार्वती आणि भगवान शिव यांच्या दिव्य विवाहाचे प्रतीक आहे. त्याचबरोबर भगवान शिव यांनी या दिवशी तांडव केला होता आणि बऱ्याच लोकांच्या मते महाशिवरात्रीच्या रात्री भगवान शिवांनी हलाहल विष प्यायले आणि संपूर्ण विश्वाचे रक्षण केले. भगवान शिवांचे भक्त महाशिवरात्रीच्या दिवशी आणि रात्री उपवास करतात, जेणेकरून ते भगवान शिवांबद्दल त्यांची भक्ती, प्रेम आणि आदर दाखवू शकतील. पण महाशिवरात्रीचे व्रत करत असताना उपवासाचे काही नियम हे पाळलेच गेले पाहिजे. आज या व्हिडिओमध्ये उपवास कसा करावा, कोणते पदार्थ खावेत, कोणते खाऊ नयेत, त्याचबरोबर अशा कोणत्या 3 स्त्रियांनी महाशिवरात्रीचं व्रत करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. महाशिवरात्रीचे व्रत ज्या दिवशी साजरे केले जाते त्याच दिवशी ते सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर संपते. म्हणून 2025 मध्ये 26 फेब्रुवारी रोजी पहाटेपासून 27 फेब्रुवारीच्या सूर्योदयापर्यंत आपल्याला उपवास करायचा आहे. हा 24 तासांचा कडक उपवास आहे आणि भाविक त्यांच्या आरोग्यावर आणि दिनचर्येनुसार निर्जला उपवास किंवा धान्यरहित उपवास ठेवण्याची निवड देखील करू शकतात. महाशिवरात्रीचं व्रत करण्यापूर्वी महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटे लवकर उठावं. शक्य असेल त्यांनी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे. त्यावेळेस उठणं शक्य नसेल तर किमान सूर्योदयापूर्वी उठावं. घराची स्वच्छता करावी. त्यानंतर अंघोळ करायची आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी न विसरता तुम्हाला चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत. अंघोळ करत असताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. अंघोळीनंतर तुम्हाला पांढऱ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं आहे, कारण पांढरा रंग महादेवांना अतिशय प्रिय आहे. पांढऱ्या रंगाचं वस्त्र नसेल तर कुठल्याही फिकट रंगाचं, पण काळा रंग तुम्हाला या दिवशी चुकूनही घालायचा नाही. त्यानंतर बघा, तुम्हाला या दिवशी संपूर्ण घरामध्ये गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडायचं आहे. त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायची आहे. आपल्या प्रत्येकाच्या देव्हाऱ्यामध्ये असलेल्या महादेवांच्या पिंडीवरती या दिवशी अभिषेक करावा. बघा, या दिवशी सकाळ आणि संध्याकाळ त्याचबरोबर अपरात्री भगवान शिवांची पूजा करावी. महादेवाच्या पिंडीवरती तुम्ही अभिषेक करायचा आहे. अभिषेक तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत करू शकता. शक्य असेल तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन देखील पाण्याने, दुधाने अभिषेक करू शकता. महाशिवरात्री निमित्त शंकरांना बेलपत्र, भांग, धतुरा अर्पण करावा. तसंच या दिवशी शिवपरिवाराला म्हणजेच भगवान गणेश, भगवान कार्तिकेय, भगवान शिव, देवी पार्वती आणि नंदी महाराजांना वस्त्र अर्पण करावेत. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर आणि देवी यांचा विवाह सोहळा झाला होता. प्रत्येक महिन्यात येणारी त्रयोदशी तिथी ही शिवरात्री म्हणून ओळखली जाते. या तिथीला विशेष महत्त्व आहे. असे म्हटले जाते की जेव्हा चंद्र कमकुवत अवस्थेत होता तेव्हा शंकरांनी त्याला आपल्या डोक्यावर धारण केले. त्यामुळे भगवान शंकरांची नियमित पूजा उपासना केल्याने कुंडलीतील चंद्रदोष दूर होतो. त्यानंतर बघा, या दिवशी उपवासाचे काही नियम आपल्याला पाळायचे आहेत. बरेचसे महादेवांचे भक्त या दिवशी निर्जला व्रत करतात, ज्यामध्ये ते 24 तासापेक्षा जास्त काळ काहीही खात नाहीत किंवा पीत नाहीत. दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतरच उपवास सोडतात. तर काही जण धान्यविरहित उपवास करतात, जिथे ते दिवसभर फक्त हलके फळं आणि कच्चे अन्न खातात, जेणेकरून त्यांचे शरीर हलके राहील.
महाशिवरात्रीला उपवास करण्याचे महत्त्व तुमच्या शरीरासाठी केवळ विषारी पदार्थ काढून टाकण्यापेक्षा बरेच काही आहे. जेव्हा तुम्ही उपवास करता आणि तुमचे शरीर आणि पचनक्रिया विश्रांती घेते, तेव्हा तुमचे मन तुमच्या सभोवतालच्या ऊर्जेशी जोडले जाण्याची चांगली संधी असते. ध्यानाच्या स्थितीत तुम्हाला विश्रांती घेण्याची आणि सभोवतालच्या ऊर्जेशी स्वतःला जुळवून घेण्याची चांगली संधी असते. उपवास आत्मशुद्धीकरणात देखील मदत करतो. तुमची एकाग्रता, आत्मशिस्त आणि आंतरिक शांती सुधारतो आणि मूक ध्यानादरम्यान होणाऱ्या मानसिक गोंधळावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतो. म्हणूनच आपल्याला महाशिवरात्रीचे व्रत हे त्रयोदशीपासूनच सुरू करायचे आहे. या दिवसापासून लोक सात्विक अन्न खाण्यास सुरुवात करतात. काही लोक त्रयोदशीपासून उपवास सुरू करतात. त्याचवेळी काही लोक चतुर्दशीला स्नान केल्यानंतर संपूर्ण दिवस उपवास करण्याची प्रतिज्ञा करतात. महाशिवरात्रीचा उपवास जो आहे तो फक्त फळं खाऊन करावा आणि या दिवशी मीठ टाळावं. पण ज्यांना त्यांच्या तब्येतीनुसार उपवास असा झेपत नसेल, त्यांनी उपवास जरी केला तरी मग त्या उपवासाच्या पदार्थामध्ये सैंधव मिठाचा वापर करावा. या दिवशी उपवास करणाऱ्यांनी कोणाबद्दलही वाईट बोलणे टाळावे, मोठ्यांचा अपमान करू नये, वाईट गोष्टीपासून अंतर ठेवावे. त्याचबरोबर या दिवशी जोडप्यांनी ब्रह्मचर्याचं पालन करावं. दिवसभर झोपू नये. महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसा झोपणं तसंच रात्री जागरण करणं अनिवार्य आहे. कारण या दिवशी दिवसभर तुम्हाला भगवान शिवांचं नामस्मरण करायचं आहे. या दिवशी शिवतत्व हे इतर दिवसाच्या तुलनेमध्ये 1000 पटीने सक्रिय झालेलं असतं. त्यामुळे तुम्हाला या दिवसाचा, या काळाचा लाभ घ्यायचा असेल तर जास्तीत जास्त तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. नामस्मरणामध्ये तुम्ही शिवगायत्री मंत्राचं जप करू शकता. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात, किंवा तुम्ही ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. ज्यांना उपवास झेपत नाही अशा सर्वांनी उपवास नाही केला तरी तामसिक पदार्थांपासून दूर राहायचं आहे. ज्यामध्ये तुम्हाला कांदा लसण विरहित अन्न खायचं आहे. मांसाहार तर तुम्हाला चुकूनही आदल्या दिवशी तसेच दुसऱ्या दिवशीही करायचा नाही, तरच तुम्ही केलेल्या सेवेचं, उपासनेचं तुम्हाला फळ मिळेल. असं नाही की महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही उपवास केला आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही तामसिक पदार्थांचं सेवन केलं, ज्यामध्ये मांसाहार असेल, तर तरी देखील तुम्ही केलेल्या सेवेचं तुम्हाला फळ मिळणार नाही. त्यामुळे या नियमाचं तुम्हाला पालन हे करायचंच आहे. त्याचबरोबर जे उपवास करणार आहेत त्यांनी उपवासाचे इतर पदार्थ खाल्ले तरी चालतील. सैंधव मिठाचा त्या उपवासाच्या पदार्थांमध्ये समावेश करावा. पण एक असा पदार्थ जो आहे, जो तुम्हाला चुकूनही खायचा नाही, तो म्हणजे तुम्हाला या दिवशी भगर खायची नाही. तुम्ही साबुदाण्याची खिचडी खाऊ शकता, तुम्ही इतर कोणतेही उपवासाचे पदार्थ खाऊ शकता. पण भगर जी आहे ती महाशिवरात्रीला खाल्ली जात नाही. आता ज्यांनी महाशिवरात्रीचं व्रत किंवा उपवास केलेला आहे, म्हणजे 26 फेब्रुवारी रोजी तुम्हाला सकाळपासून ते दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत हा उपवास ठेवायचा आहे. आता दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी तुम्हाला अंघोळ झाल्यानंतर सर्वप्रथम देवपूजा वगैरे करून तुम्हाला स्वयंपाक करायचा आहे. महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी गोडाधोडाचा स्वयंपाक तयार करून त्याचा नैवेद्य सर्वप्रथम महादेवांना अर्पण करायचा आणि त्यानंतरच तुमचं महाशिवरात्रीचं व्रत किंवा उपवास जो आहे तो सोडायचा आहे. म्हणजे 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांनी गुरुवार 27 फेब्रुवारी रोजी उपवास सोडायचा आहे. महाशिवरात्रीचा उपवास सोडण्याची वेळ सकाळी 6:48 ते 8:54 पर्यंत आहे. या काळात तुम्ही उपवास सोडून तुमचं व्रत पूर्ण करू शकता. पण त्यापेक्षा थोडा उशीर झाला तरीही चालेल, पण मी शुभ वेळ तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. त्या वेळेमध्ये तुम्ही तुमचं व्रत किंवा उपवास जो आहे तो सोडू शकता. आता त्यानंतर बघा, अशा कोणत्या स्त्रियांनी किंवा अशा काही लोकांनी हे व्रत करू नये त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊयात. तर पहा, उपवास किंवा या व्रताच्या दरम्यान किंवा महाशिवरात्रीच्या दरम्यान बऱ्याचशा स्त्रियांचा मासिक धर्म सुरू असेल, मग अशा स्त्रियांनी महाशिवरात्रीचं व्रत किंवा उपवास करावा का? तर नक्कीच तुम्ही हे व्रत करू शकता. मासिक धर्म ही एक नैसर्गिक क्रिया आहे. तुम्ही जरी पूजाविधी करू शकत नसाल तरी देखील तुम्ही हे व्रत किंवा उपवास ठेवू शकता. अगदी तुम्ही अगदी पूर्वीपासूनच तुम्ही जर फलाहार घेऊनच हे व्रत करत असाल तर त्याच प्रकारे तुम्हाला हे व्रत करायचं आहे. तुमचा मासिक धर्म आला म्हणून तुम्हाला जेवण घ्यायचे किंवा तुम्ही इतर प्रकारे उपवास करू शकता का? तर असं नाही. तुम्ही ज्या पद्धतीने आतापर्यंत उपवास केलाय तसाच उपवास तुम्हाला करायचा आहे. त्याचबरोबर ज्यांना सुतक पडलेलं आहे अशा घरातील सर्व सदस्यांनी हे व्रत ठेवावं का? नक्कीच तुम्ही हे व्रत करू शकता. फक्त तुमच्या घरामध्ये महादेवांची कोणतीही पूजाविधी किंवा मंदिरात जाऊन महादेवांची सेवा उपासना करता येणार नाही. या गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि हे व्रत आणि उपवास तुम्हाला आवर्जून करायचा आहे. आता त्यानंतर बघा,
अशा कोणत्या स्त्रियांनी हे व्रत करायचं नाही. तर सगळ्यात पहिली जी स्त्री आहे तिने व्रत करू नये, तर ती म्हणजे गर्भवती स्त्री. गर्भवती स्त्रियांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच हे व्रत किंवा उपवास करावं. कारण त्यांना जर झेपणार नसेल, या उपवासामुळे त्यांच्या बाळाला जर त्रास होणार असेल, तर अशा सर्व गर्भवती स्त्रियांनी हे व्रत किंवा उपवास नाही केला तरी चालेल. तुम्ही दिवसभर भगवान शिवांचं नामस्मरण करा. ती सेवा देखील तुमची देवापर्यंत पोहोचते. पण तुमच्या तब्येतीला किंवा बाळाच्या तब्येतीला इजा पोहोचून तुम्ही हे व्रत करू नका. आणि जर तुम्हाला झेपत असेल तर तुम्ही नक्कीच हे व्रत करू शकता. चांगले चांगले पदार्थ तुम्ही समाविष्ट करू शकता, ज्यामध्ये फळांचे ज्यूस असतील किंवा तुमच्या तब्येतीला झेपणारे उपवासाचे पदार्थ तुम्ही समाविष्ट करून घेऊ शकता. त्यानंतर बघा, काही स्त्रियांचा विधिवत विवाह झालेला नसतो. जसं की त्यांचं रजिस्टर्ड मॅरेज झालेलं असेल आणि जे विवाहाचे विधी असतात, ज्यामध्ये आपण 7 फेरे घेतो, असे विधी जर तुमचे झालेले नसतील, तर तुम्ही हा उपवास किंवा व्रत केलं, तर ते तुम्हाला लागू पडत नाही. या व्रताची फलश्रुती तुम्हाला मिळत नाही. त्यामुळे तुम्ही हे विधी केलेले नसतील, तर हे व्रत किंवा उपवास तुम्ही करू नका. नामस्मरण तुम्ही करू शकता. पण तुमचं जर हिंदू परंपरेनुसार सर्व विधिवत लग्न झालेलं नसेल, तर अशा स्त्रियांनी हे व्रत करू नये अशी मान्यता आहे. त्याचबरोबर ज्या वृद्ध स्त्रिया आहेत किंवा घरातील इतर वृद्ध थकलेले व्यक्ती आहेत, ज्यांना उपवास अजिबात झेपत नाही, त्या सर्वांनी महाशिवरात्रीचे व्रत नाही केले तरी चालेल. पण तुम्ही नामस्मरण करायचं आहे, कारण तुमच्या तब्येतीला झेपत नसेल, तर व्रत किंवा उपवास करून काहीही अर्थ नाही. तर यामुळे या उपवासांच्या काही नियमांचं तुम्हाला पालन करायचं आहे आणि महाशिवरात्रीचं हे व्रत किंवा महाशिवरात्र तुम्हाला साजरी करायची आहे. तर चला, याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल, तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.